इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य। नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भारतीय शास्त्रीय संगीताची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला आहे. मात्र मधल्या काळामध्ये पाश्चिमात्य संगीत डोईजड होते की काय असा काहीसा काळ आला होता. पण असं असलं ना तरी सुद्धा आपलं भारतीय शास्त्रीय संगीत हे अजरामर आहे. याचं कारण असं की याही काळात अनेक युवा शास्त्रीय कलाकार ह्या क्षेत्रात धडपडत होते, पुढे येत होते आणि स्वतःला आजमावत होते. त्यांच्यासाठी हा काळ तसा अवघड होता असं म्हणूया, कारण संधी कमी मिळत होती. परंतु त्यांची ही तपश्चर्या फळाला आली. आज पुन्हा एकदा शास्त्रीय संगीत हे नावारूपाला येतंय, स्टेज मिळतंय, व्यासपीठ मिळतंय आणि वाहवा मिळते. असेच एक युवा कलाकार, युवा गायक म्हणजेच सावंतवाडीचे स्वप्नील गोरे आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांशीच गप्पा मारण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित केलंय. नमस्कार. नमस्कार. मी जसं म्हटलं की शास्त्रीय संगीत याला तोड नाहीये, अजरामर आहे. आणि तुम्ही लहानपणापासूनच या शास्त्रीय संगीताच्या किंवा शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात आहात. तर कशी जडणघडण तुमची झाली? माझ्या घरामध्येच संगीत होतं, म्हणजे आईकडनं आणि वडिलांकडनं दोन्हीकडून मला संगीताचं वातावरण आमच्या घरामध्ये होतं. म्हणजे वडिलांकडे बघाल तर आमच्या पणजोबांपासून आम्ही संगीतामध्ये होतो. तसंच आईकडून सुद्धा आमचे मामा हे चांगल्या गुरूंकडे शिकलेले, त्यामुळे किंवा आमचे आजोबा होते ते दशावतारामध्ये काम करायचे. त्यामुळे एकूणच नाटक आणि संगीत ह्याचं वातावरण मला लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये मिळालं. आमच्या घरामध्ये जरी माझ्या पणजोबांपासून संगीत आणि नाटक ह्या विषयासंदर्भात आवड असली तरी उत्तम असं शास्त्रीय संगीत शिकलेला किंवा नाट्यशास्त्र शिकलेलं असं कोणी नव्हतं. म्हणजे जी काय आपली आवड आहे किंवा कला आहे, ही आवड या स्वरूपात किंवा छंद या स्वरूपातच जोपासली गेली. आमच्या वडिलांनी थोडं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली. म्हणजे माझे वडील हे उत्तम गातात आणि ते उत्तम नाट्याभिनयसुद्धा करतात. संगीत नाटकांमध्ये अजूनही कामं करतात. तर वडिलांकडून मला या संदर्भात खूप जास्त मोठी अशी प्रेरणा मिळाली. किंवा वडिलांना त्यावेळेच्या असलेल्या कोकणाची किंवा आपल्या घरातील परिस्थिती यामुळे जे काही संगीत शिकण्यामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा काही कारणांमुळे शिकता आलं नाही, तर कशा पद्धतीनं शिकायला पाहिजे किंवा योग्य गुरु कोण असेल, तर या संदर्भात वडिलांचं मार्गदर्शन खूप चांगलं मिळालं. आणि लहानपणात जेव्हा आपणाला समजत नसतं तेव्हा आपले वडील आपल्यासाठी खूप चांगला रस्ता दाखवतात आणि तो त्यांनी छान पद्धतीनं दाखवला. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा त्यांनी मला माझ्या गुरूंच्या ताब्यात सुपूर्त केलं तेव्हा माझी संपूर्ण सांगीतिक जबाबदारी ही बरीचशी गुरूंच्याच खांद्यावर ठेवली. आपण फक्त त्याच्याकडे दुरून बघत राहिले. हे पण एक महत्त्वाची गोष्ट केली. अच्छा, म्हणजे घरातला एवढा मोठा वारसा होता आणि तुम्ही जसं म्हणालात की वडिलांनी गुरूंच्या हाती सुपूर्त केलं. मग कुणाकडे आपण शिक्षण घेतलं? गुरूंकडे जाण्याआधी मी घरामध्ये गात होतो. म्हणजे मला उत्तम नाट्यपदं ऐकून जी मी लहानपणी माझ्या कानावर पडत ती मी सगळी तालासुरात व्यवस्थित म्हणत असे. म्हणजे त्याची मला समज होती, त्याचं ज्ञान नव्हतं. म्हणजे त्याच्यातलं शास्त्र मला कळत नव्हतं, पण मी जे गात असे ते ताला आणि सुरामध्ये असे. अजूनही माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत. किंवा त्यावेळेला असलेली हिंदी पिक्चर्समधली गाणी, मला सर्व गाणी पाठ असायची. त्यामुळे ही आवड माझ्याकडे उपजत होती. किंवा मला नाटकाची आवड लहानपणापासूनच होती. मी आमच्या वडिलांच्या सर्व नाटकांच्या तालमा अटेंड करत असे. नाटकाच्या तालमांमध्ये जाऊन बसत असे वडिलांसोबत. किंवा वडील माझे भजनाचे उत्तम कार्यक्रम त्यावेळेला करत, तर त्यांच्यासोबत मी भजनांमध्ये सुद्धा जात असे. आणि त्याच्यानंतर हे एवढ्यावरच काही चालणार नाही, आपल्या मुलाला चांगल्या शिक्षणाची आवश्यकता आहे असं जेव्हा वडिलांना लक्षात आलं आणि मी जेव्हा शिकण्यासाठी योग्य वयाचा झालो, म्हणजे साधारणपणे मी 4वी-5वीत आलो, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी कोण चांगलं गुरु असू शकतो की जो आपल्या नियर बाय म्हणजे जवळ असेल आणि त्याला चांगल्या पद्धतीचं जे बेसिक लागेल
हां. संगीतातलं जे बेसिक त्याला शिकवायला पाहिजे, म्हणजे ॲडव्हान्स शिकवणारे गुरु आणि बेसिक शिकवणारे गुरु. म्हणजे जे गुरु फार तयारीचे असतात किंवा ॲडव्हान्स शिकवतात, तयारीचे असण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा जे ॲडव्हान्स लोकांना शिकवतात, तर त्यांच्याकडे तेवढा वेळ असतोच असंही नाही हो. की एकदम श्री गणेशापासून जसं आपण म्हणतो तसं एखाद्या विद्यार्थ्याला घडवायचं. तर हे बेसिक जे तोंड ओळख आहे, अक्षर ओळख आहे, वळणदार अक्षर करणं आहे, तर या गोष्टी कोण करू शकेल याचा शोध घेता घेता आमच्या वडिलांनी मला गोव्यातले पंडित जितेंद्र अभिषेकी आणि प्रोफेसर B.R. देवधर यांचे शिष्य दामोदर उर्फ भाई शोडे यांच्याकडे मला ते घेऊन गेले. त्यावेळेला माझं वय 10 वर्ष होतं, की ज्यांनी मला सारे गम म्हणायला शिकवलं. म्हणजे त्याच्या आधी मी गात होतो ते फक्त ऐकून गात होतो, पण तिथून माझ्या गाण्याचा श्री गणेशा झाला असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यांच्याकडे तुम्ही किती वर्ष होता? सुरुवातीला मी त्यांच्या एका क्लासवर जात असे. हां. म्हणजे जसे सगळीकडे गांधर्व महाविद्यालयाचे क्लासेस चालतात तसा त्यांचा एक क्लास होता पेडणेमध्ये, आणि आम्ही राहायला सावंतवाडीला. तुम्हाला सावंतवाडी आणि पेडणे तसं जवळ पडायचं तेव्हा? 1 तास हां. बसने 1 तास. हां. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आतासारखी मोबाईल आणि सर्व नव्हतं. ज्या उपलब्धता आता आहेत तर काळाप्रमाणे त्या गोष्टी असतात. हो. तर त्यावेळेला मी सुरुवातीला 2 वर्ष त्यांच्या क्लासवर गेलो, आणि नंतर मी साधारणपणे 6 वर्ष त्यांच्या घरी राहून शिकलो. त्यांच्याकडे गुरुकुल पद्धतीनं शिकवण्याची त्यांची पद्धत आहे. खूपच छान. अजूनही काही विद्यार्थी राहतात. म्हणजे तो वारसा त्यांच्याकडे पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून आला किंवा त्यांच्या विचारातून आला, की आपण विद्यार्थी जोपर्यंत गुरुच्या सहवासात राहत नाही, गुरुकुल पद्धतीनं जोपर्यंत तो शिकत नाही, तोपर्यंत त्याचं चांगलं शिक्षण म्हणजे शिक्षण आणि संस्कार ह्या दोन्ही गोष्टी होण्याच्या दृष्टीने ते फार आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे नंतर मला जेव्हा थोडी थोडी गाण्यातली समज यायला लागली तेव्हा त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं की आता ह्याला माझ्या घरी राहू दे म्हणून. म्हणजे त्यांच्या घरी राहत असे, आणि माझी शाळा होती सावंतवाडीला. मी रोज ते त्या काळामध्ये अपडाऊन करून त्यांच्या घरी राहून मी नंतरची पुढची 6 वर्ष साधारणपणे त्यांच्याकडे घरी राहून गाणं शिकलो. त्यांच्याचकडे मी माझं गांधर्व महाविद्यालयाचं विशारद पूर्ण केलं. त्यांनी आम्हाला एक नजर दिली गाण्याकडे बघण्याची, की कोणत्या गाण्याकडे कसं बघावं आणि त्याच्यातून आपण काय घेऊ शकतो. या गोष्टी किंवा खूप बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीनं तिथं तयार झालं. कारण ते सुद्धा एक मोठे कलाकार असल्यामुळे आमचे गुरु, त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या ठिकाणी शिकलेले असे विचारवंत चांगले चांगले लोक यायचे. आणि आम्ही गुरुकुलमधून शिकल्यामुळे फक्त क्लासपुरतं संगीत राहिलं नाही, आम्ही 24 तास त्याच्यामध्येच असायचो. तेव्हा ते काय बोलतात, ते काय करतायत, ते रियाज कसा करतात, गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये काय करायला पाहिजे, किंवा कसं व्हायचं की नंतर जेव्हा मी थोडा मोठा होऊ लागलो तेव्हा आमचे गुरुजी मला कसं शिकवायचं हे पण मला शिकायला मिळायला लागलं त्यांच्याकडे. कारण समोर जरी 10 शिष्य लोक येऊन गेले तरी मी तिथेच बसलेला असायचो. त्यामुळे प्रत्येक शिष्याला आमचे गुरुजी कसं वेगवेगळं शिकवतात हे माझ्यावर संस्कार ॲटोमॅटिक त्यावेळेला नकळत होत गेले. म्हणजे त्यावेळेला काय चाललं हे मला जरी समजत नसलं तरी माझ्या ऑब्झर्वेशनखाली त्या गोष्टी सगळ्या झाल्या, की या विद्यार्थ्याला शिकवताना वेगळं शिकवलं, दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवताना वेगळं शिकवलं, मग हा फरक कसा निर्माण झाला, का केला असेल, या गोष्टी यायला लागल्या. तसंच जसं मी मोठा होऊ लागलो तेव्हा ते बेसिक स्टुडंट मला शिकवायला सांगायचे, आणि शिकवल्यानंतर मला पुन्हा त्याला शिकवताना काय करायला पाहिजे होतं या गोष्टी पण ते नंतर आम्हाला त्यावेळेला सांगत असत. अशा पद्धतीनं तिथे आमचा प्रवास सुरू होता. तुम्ही म्हणालात की विशारद होईपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे होतात. पुढचा तुमचा सांगीतिक प्रवास कसा झाला? ज्यावेळेला विशारद झालं त्यावेळेला मी 18 वर्षांचा झालेलो होतो. त्यामुळे संगीतामध्येच काहीतरी करायचं असल्यामुळे मी बेळगावला नोकरी पत्करली. म्हणजे मला संगीताची आवड होती आणि शिकवण्याची पण आवड होती. अजूनही तशीच आवड आहे, शिकण्याची पण आवड आहे. आणि दरम्यानच्याच काळामध्ये मी आपल्या या रत्नागिरी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये युवावाणीसाठी आलो होतो. तेव्हा इथले स्टाफ आर्टिस्ट गुरुवर्य प्रसाद गुळवणी यांची आणि माझी भेट झाली, आणि ती भेट एक माझ्या आयुष्यासाठी अमूलाग्र ठरली. आणि तेव्हापासून म्हणजे 2008 पासून आता 25 आलं अजूनही आमची त्यांच्याकडं तालीम चालू आहे. आणि त्याच वेळेला आमच्या मामांच्या संपर्कातून मुंबईमध्ये विनायक प्रभू म्हणून फिरोज दस्तूर यांचे शिष्य आहेत, आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य श्री सुधीर नायक, ही 2 मोठी माणसं माझ्या संपर्कामध्ये आली.
तर अशा पद्धतीनं माझं पुढचं जे शास्त्रीय संगीताचं शिक्षण आहे ते या 3 गुरु लोकांकडे 2008 पासून सुरू झालं. स्वप्नील गोरे हे नाव सध्या संगीत नाटकांमध्ये खूप आदरानं घेतलं जातं आणि तुम्हाला अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. आणि आपण जेव्हा बोलत होतो त्यावेळेला तुम्ही सांगितलं की संगीत नाटकाचं शिक्षण तुम्ही पंडित रामदास कामत यांच्याकडनं घेतलं. तर ऐकायलाच आवडेल की हे कसं काय झालं, कसे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात? आमचे वडील संगीत नाटकांमध्ये असल्यामुळे म्हणजे त्यावेळेला दिल्लीला, आता ती स्पर्धा बंद झाली, परंतु त्यावेळेला दिल्लीला संगीत नाटकांची स्पर्धा व्हायची. म्हणजे जशी आता राज्याची होती आपल्याकडे तशी त्यावेळेला दिल्लीला व्हायची. त्यावेळेला तिथले ते गोल्ड मेडलिस्ट आहेत आमचे वडील. त्यामुळे संगीत नाटकांच्या तालमा किंवा त्याच्यातली पदं हे सर्व मला लहानपणापासून माहिती होतं, येत होतं. तर मला असं का वाटलं माहीत नाही, पण मला असं वाटलं की ही पण गोष्ट आपण शिकली पाहिजे. अच्छा. म्हणजे असं एक असतं, म्हणजे आता ते मला समजायला लागलं, शिकल्यानंतर समजायला लागलं की आपल्याला उत्तम शास्त्रीय येत असलं तरी आपण उत्तम नाट्यपद म्हणू शकत नाही. त्याच्यासाठी तो ढंग आपल्याला शिकावाच लागतो. म्हणजे संगीतामध्ये अभिनय पण असतो. त्या गाण्यामध्ये अभिनय पण असतो. शास्त्रीय गायन करताना पण त्याच्यामध्ये एक अभिनय असतो, पण तो वेगळ्या पद्धतीचा असतो. आणि ज्यावेळेला आपण एखादं कॅरेक्टर स्टेजवर सादर करतो त्या कॅरेक्टरच्या मुखातून येणारं नाट्यपद त्याचा अभिनय एक वेगळ्या पद्धतीचा असतो आणि त्याच्या गाण्याचा ढंग पण जरा वेगळा असतो आणि हे शिकल्याशिवाय येत नाही. आता लहानपणी मला हे समजत नव्हतं, परंतु मला असं वाटलं की आपण शिकावायला पाहिजे. तर आमच्या वडिलांनी पंडित तुळशीदास बोरकर यांना एकदा विचारलं की माझ्या मुलाला नाट्यसंगीत शिकायचं आहे तर कोणाकडे पाठवायचं. तेव्हा बोरकर गुरुजी म्हणाले की आपण रंगभूमीवर 2 माणसं बघितली की एक छोटा गंधर्व उत्तम शिकवत असत आणि सध्या रामदास कामत खूप छान शिकवतात, तर तुम्ही त्याला त्यांच्याकडं पाठवा. मग मी रामदास कामत बुवांचा आमच्या संपर्क मिळवला आणि त्यांना 2006 पहिला फोन केला की मला तुमच्याकडं गाणं शिकायचं आहे. मी लहान होतो, मी फक्त 12वीत होतो त्यावेळेला. तर 2006 नंतर त्यांच्या पायाकडे प्रत्यक्ष पोचेपर्यंत 2 वर्ष गेली. म्हणजे आता ती माझी परीक्षा होती की आणि काय होतं ते माहीत नाही, ते सोडा. परंतु कसं आहे की बुवांना कधी वेळ नसायचा, कधी मला इथून जाणं, कारण बुवा राहायचे आमचे रामदास बुवा मुंबईमध्ये पार्ल्याला आणि आम्ही सावंतवाडीमध्ये. त्याच्यात मी नोकरी पण करत होतो. म्हणजे 12वी झाल्या मी लगेच नोकरीला जॉईन झालो एका स्कूलला शिकवायला. तर हे सगळं करायचं आणि मग 2008 एक दिवस मी त्यांच्या घरी पोचलो. मी त्यांनी मला म्हणालं की तू या शनिवारी तू गाणं शिकायला ये, आधी मी तुझं गाणं ऐकीन आणि मग मी ठरवीन की तुला शिकवायचं की नाही. कारण त्या वयात सुद्धा त्यांचं शेड्यूल खूप बिझी असायचं आणि ते खूप स्ट्रिक्ट पर्सन होते. वेळेच्या बाबतीत, गाण्याच्या बाबतीत, स्वभावाच्या बाबतीत ते खूप शिस्तप्रिय होते. त्यामुळे ते म्हणाले आधी मी म्हणजे तुला भेटेन, तुझं गाणं ऐकेन आणि मग मी ठरवेन की तुला नाट्यसंगीत शिकवायचं की नाही ते. एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो, मग मला म्हणाले मला तू काहीतरी गाऊन दाखव. तर मग त्यांचंच एक पद आहे, संगीत रस सुरस मम जीवनाधार. तर मी तेच त्यांना म्हणून दाखवलं आणि ते त्यांना आवडलं आणि त्यांनी तेच गाणं मला शिकवायला सुरुवात केली. आणि तिथून 2008 पासून 2018 अशी 10 वर्ष मी त्यांच्याकडे नाट्यपदांची तालीम घेतली. त्या नाट्यपदांच्या तालमीमध्ये त्यांनी आपली गाणी मला फार कमी शिकवली. हे मला मुद्दाम नमूद करावं असं वाटतं ही गोष्ट. तर ते एक म्हणाले काय की जशी शास्त्रीय संगीतामध्ये घराणी असतात तशा नाट्यपदांमध्ये परंपरा आहेत. म्हणजे बालगंधर्वांची गायकी वेगळी, दीनानाथांची गायकी वेगळी, छोटा गंधर्वांची गायकी वेगळी, राम मराठेंची गायकी वेगळी, अभिषेकी बुवांच्या चाली बांधण्याची पद्धत वेगळी. तर अशा पद्धतीनं तू ती गायकी माझ्याकडून शिकून घे असं त्यांचं कायम म्हणणं असायचं. की ती गायकी शिकल्यामुळे काय होईल की त्या पद्धतीचं कोणतंही गाणं आलं तरी ते कसं मोल्ड करायचं आणि ते कसं सादर व्हायला पाहिजे हे तुला आपोआप यायला लागेल. म्हणून आमची पहिली 2-2.5 वर्ष आम्ही नाथा माझा हे एकच गाणं करत होतो. म्हणजे एकच गाणं 2.5 वर्ष शिकलो असं नाही, त्या 2.5 वर्षामध्ये एका गाण्यामध्ये त्यांनी मला बालगंधर्वांमध्ये कसं कसं गायला पाहिजे, गंधर्व गायकीमध्ये गंधर्व गायकीचं नाट्यपद गाताना आपण काय गायला पाहिजे, कशा पद्धतीनं जागा घ्यायच्या असतात, शब्दोच्चार कशा पद्धतीनं करायचे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. दुसरी गोष्ट, रामदास कामतांकडे गेल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एक फार मोठा आमूलाग्र बदल झाला. म्हणजे माझ्या आवाजाला प्रॉब्लेम होता. तर
जेव्हा मी बुवांकडे गेलो तेव्हा माझा आवाजाला माझ्या फोकस नव्हता आणि जो एक ग्रेस पाहिजे तो नव्हता. आणि रामदास कामत आपणा सर्वांना माहिती आहेत की हे आवाजाचे जादूगार आहेत आणि त्यांनी माझ्या आवाजावर संस्कार केला. आवाजाचा थ्रो कसा असला पाहिजे, आवाजामध्ये भावना दाखवण्यासाठी आवाज लहान करायचा, मोठा करायचा, या गोष्टी कशा करायच्या, या अशा आवाजाच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी मला शिकवल्या की ज्याचा खूप मोठा इफेक्ट माझ्या गाण्यावर झाला. आणि तो 10 वर्षांनी समजला की बुवा मला त्यावेळेला काय सांगत होते. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये त्याचा रिझल्ट मला माझ्या आवाजामध्ये दिसायला लागला की त्यावेळेला ते मला काय सांगत होते. तर हे एक त्यांच्याकडनं मला खूप वेगळ्या पद्धतीनं शिकायला मिळालं. हे शिकत असताना रंगभूमीवरची पहिली भूमिका कुठली आणि कधी? रंगभूमीवर मी लहान असताना आमच्या वडिलांच्या संत गोरा कुंभार या नाटकामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव अशा भूमिका करायचो. ह्या शिक्षणानंतर मी पहिल्यांदा केलं संगीत ययाती आणि देवयानी. ते सावंतवाडीच्या ग्रुपमध्ये झालं होतं. त्याच्यातली नाट्यपदं रामदास कामतनीच बसवली होती. त्याच्यानंतर मी मत्स्यगंधा केलं, इथे रत्नागिरीमध्ये स्वरसम्राज्ञी केलं, त्याच्यानंतर मानापमान केलं, सौभद्र केलं. अशा वेगवेगळ्या संगीत नाटकांमधून मी भूमिका केल्या. अजूनही त्याच्या संदर्भात प्रयत्न चालू आहेत किंवा सातत्याने मी त्याचे प्रयोग करतो आणि मला नाटकामध्ये काम करायला पण आवडतं. आणि पहिला पारितोषिक याच्यातला? पारितोषिक मला राज्यनाट्यामध्ये मी सहभाग घेतला होता. रत्नागिरीमधली राधाकृष्ण संस्थेतर्फे स्वरसम्राज्ञी हे नाटक बसवलं होतं. त्याला पहिलं प्राईज मिळालं होतं आणि त्यावेळेला मला गाण्याचं गायक अभिनेता म्हणून प्राईज मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की याच्यापुढे मी स्पर्धेमध्ये सहभाग घेणार नाही, कारण हा माझा लहानपणापासूनचा नियम होता की मी एकदा एका स्पर्धेमध्ये गेलो आणि तिथे फर्स्ट प्राईज मिळालं की मग मी पुन्हा त्या स्पर्धेमध्ये भाग घेत नसे. मग शास्त्रीय गायन की संगीत नाटक कुठलं आवडतं? दोन्ही गोष्टी आवडतात, कारण काय दोन्ही गोष्टींचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे आणि दोन्ही गोष्टींमध्ये मला चांगली रुची आहे. आणि दुसरी गोष्ट काय की मी दोन्ही गोष्टींची तालीम घेतली आहे. कसं आहे की मी म्हणजे अरविंद पिळगावकरांकडे पण गाणं शिकलो किंवा विश्वनाथ कान्हेरे आहेत ज्येष्ठ हार्मोनियम वादक गुरुजी, त्यांच्याकडे पण मी अजून गाणं शिकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या लोकांकडं मला वेगवेगळ्या पद्धतीची तालीम मिळाली. तुमच्या ह्या परिपूर्ण शिक्षणाला सुरुवात तुमच्या वयाच्या 10व्या वर्षापासून झाली आणि आता बोलताना तुम्ही सांगितलं की तालीम घेतली पाहिजे. पण हल्लीची युवा पिढी आहे ना, ती थोडी कन्फ्यूज वाटते असं मला वाटतं की शास्त्रीयच्या अंगाला जावं, शास्त्रीय संगीताकडे जावं की वेस्टर्न आपण शिकावं, जे झटपट येईल. आता तर सगळंच इन्स्टंट आणि झटपट आहे. तर अशा पिढीला तुम्ही काय सांगाल? अशा पिढीला मार्गदर्शन करणे इतका काही मी फार मोठा नाही, परंतु जी लहान मुलं शिकतायत किंवा जे माझ्या वयाचे लोक आहेत, तर कोणत्याही शिक्षणामध्ये असणारं सातत्य हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही योग्य गुरुकडे पोचणे, त्याच्यामध्ये सातत्य राहणे, त्या क्षेत्रामध्ये सातत्य टिकवून ठेवणे. म्हणजे कसं आहे की ज्ञान मिळवणं ही गोष्ट वेगळी आहे आणि परफॉर्मन्स ही गोष्ट वेगळी आहे. परफॉर्मन्स काळाच्या आवश्यकतेनुसार आपण करू शकतो, पण त्याच्याबरोबर ज्ञानाची साधना पण चालू पाहिजे. म्हणजे माणसाच्या मनाची गडबड काय होते की एकदा परफॉर्मन्सची सवय लागली की ज्ञानार्जन कमी होत जातं. तर हे शक्यतो होऊ नये. आणि ज्ञान हे अमर्याद आहे, आपण शिकावं तितकं कमी. त्यामुळे सातत्यानं ज्ञान मिळवत राहायला पाहिजे. परंतु नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही. त्या म्हणजे आमच्या कलेच्या क्षेत्रामध्ये त्या ज्ञानाबरोबर त्याच्यासोबत सादरीकरणाची कला पण जोडली पाहिजे. म्हणजे आपण जे परफॉर्म करतोय ते चांगलं पण असलं पाहिजे आणि लोकांना आवडलं पण पाहिजे. म्हणजे लोकांना आवडतं म्हणून ते चांगलं असेल असं नाही, आणि चांगलं आहे म्हणून लोकांना त्याच्यामध्ये रंजकता निर्माण होईल असंही नाही. पण ज्यांना खूप चांगलं परफॉर्मर व्हायचं आहे त्यांनी या दोन्ही गोष्टींचा समतोल साधून आपण कलेमध्ये आपल्या भर पाडू शकत नाही, परंतु ती चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो याचा विचार आपण नक्की करू शकतो. मग तो कलेतला कोणताही प्रकार असू दे. तुम्ही असं म्हटलं की सादरीकरण किंवा परफॉर्मन्स उत्तम असला पाहिजे. आत्ताच्या कलांमध्ये थोडंसं कमर्शियल वाढायला लागलंय का? हो, थोडंसं कमर्शियल वाटतं. म्हणजे सगळ्याचा मुद्दा तिथंच आहे की सातत्यानं ज्ञानवृद्धी होणं आणि सातत्यानं नाविन्यतेने त्या गोष्टी मांडणं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सृजन. म्हणजे कलाकाराची मुख्य ओळख सृजन हीच आहे की जो आज असतं ते उद्या नाही मांडत. ह्यालाच आपण कलाकार म्हणतो. म्हणजे कलेचा जन्मच ह्याच्यासाठी असतो की ते रोज सारखं नसतं. त्यामुळे त्याचा प्रत्येक वेळेचा आनंद हा वेगवेगळा असला पाहिजे असं मला वाटतं.
आणि कलाकारांनी सुद्धा सातत्यानं नवीन नवीन गोष्टी लोकांसमोर मांडल्या पाहिजेत. नवीन नवीन गोष्टी म्हणण्यापेक्षा म्हणजे जुन्या सोडून द्यायच्यात असं नाही आहे, परंतु जुनी गोष्ट पण नाविन्यतेने आपण मांडू शकतो. किंवा गाण्यातला कंटेंट आहे ह्याच्यामध्ये आपण काय चांगला बदल करू शकतो. जर समजा एखादी बंदिश तुम्ही मांडता, म्हणजे सोप्या भाषेत फार सांगतो ही गोष्ट, की एखादी बंदिश मांडत असाल की एखादं गाणं म्हणत असाल, तर त्याच्यातला शब्दांचा उच्चार कोणता कशा पद्धतीनं केला की जास्ती चांगल्या पद्धतीनं अर्थ समजू शकेल, या गोष्टींवर विचार होणं. शेवटी विचार हा जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे जशी एखाद्या कलाकाराची तयारी महत्त्वाची आहे, तशी नुसती तयारी असून चालणार नाही. त्या तयारीमागे विचार असला पाहिजे, काहीतरी थॉट असला पाहिजे. त्या आपण केलेल्या कृतीमध्ये काही जर विचार नसेल तर त्या कृतीला काही अर्थ राहत नाही. ती कृती खूप फायद्याची जरी असेल तरी त्याच्यामध्ये आपला काहीतरी स्वतंत्र विचार असायला पाहिजे की जो आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मला खरंच वाटतं की संगीताची आवड असणं किंवा गाणं येणं यापेक्षाही उत्तम गुरु मिळणं आणि आपल्या आवडीमध्ये सातत्य कायम ठेवलं की मग स्वप्नील गोरेंसारखे एक उत्तम गायक आणि अभिनेते निर्माण होतात असं मला वाटतं. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मी आकाशवाणी रत्नागिरीचा खूप ऋणी आहे. पुन्हा एकदा मी आकाशवाणी रत्नागिरीचे ऋण व्यक्त करतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद. इंद्रधनुष्य